आपण डिकोडर समजून घेऊया. डिकोडर म्हणजे बघा लॉजिक सिम्बॉल दाखवलेला आहे. त्याचा इनपुट आहे 2 लाईनचं आणि आउटपुट मात्र 4 लाईनचं आहे. आता बायनरी कोड काय आहे तो समजून घेऊया. तर इथे बघा हा 2 बिट बायनरी कोड दाखवला आहे आणि त्याचा इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू तुम्हाला दाखवलेली आहे. 00 ची इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू आहे 0, तसंच 11 ची इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू आहे 3. तर याचा वापर डिकोडरमध्ये केला जातो. बघा जो बायनरी कोड आहे तो इथे इनपुटला दिला जातो आणि त्याच्याशी इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू जी आहे त्याची करस्पॉन्डिंग लाईन ॲक्टिव्ह केली जाते. म्हणजे समजूया इथे आपण 01 दिला इनपुटला, तर 01चा इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू आहे 1. म्हणजे ही लाईन ॲक्टिव्ह राहणार आणि ह्या बाकीच्या लाईन इनॅक्टिव्ह राहणार. म्हणजे तो कोड जो आहे तो डिकोड केला गेला आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ॲक्टिव्ह केली गेली. ती लाईन फक्त ॲक्टिव्ह केली गेली, बाकीच्या सगळ्या लाईन डिसेबल ठेवल्या गेल्या. हे बेसिकली डिकोडरचं काम आहे. डिकोडर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हा 2:4 डिकोडर असं याला म्हटलं जातं किंवा 2:4 डिकोडर असं म्हटलं जातं. कारण 2 बायनरी बिट्सचा जर कोड घेतला तर त्याच्या इक्विव्हॅलंट डेसिमल लाईन्स 4 असू शकतात. तर तसंच 3:8 डिकोडर असतात, त्याच्यानंतर 4:16 डिकोडर असतात. असे आपण वाढवत जाऊ शकतो. 3:8 डिकोडर म्हणजे 3 बिटचा बायनरी कोड असणार आणि 3 बिटचा बायनरी कोड म्हणजे साहजिकच 2⁻3 8 पॉसिबल कॉम्बिनेशन्स त्याची असू शकतात. म्हणजे 8 आउटपुट लाईन्स असू शकतात. 4:16 म्हणजेच 4 बिटचा बायनरी कोड आणि 2⁻4 म्हणजे 16 म्हणजे 16 आउटपुट लाईन्स असू शकतात. त्याची 16 कॉम्बिनेशन्स असू शकतात. 3 बिटचा बायनरी कोड कसा असतो बघा. 3 बिटचा बायनरी कोड अशा पद्धतीने आहे. 000चं इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू 0 आहे आणि 111ची इक्विव्हॅलंट डेसिमल व्हॅल्यू 7 आहे. अशा पद्धतीने तो बायनरी कोड आहे. आता इथे दुसऱ्या फिगरमध्ये दाखवला आहे 2:4 डिकोडर 2:4 डिकोडर विथ ॲक्टिव्ह लो आउटपुट अँड एनेबल लाईन. इथे एनेबल लाईनसुद्धा दाखवलेली आहे. ही एनेबल लाईन जर डिसेबल असेल म्हणजे जर ती 1 असेल तर हा सगळ्याच्या सगळा डिकोडर ट्रायस्टेट होतो, म्हणजे ॲज इफ इट इज नॉट कनेक्टेड इन द सिस्टीम. बरं, याची आउटपुट ॲक्टिव्ह लो दाखवलेत म्हणजे इथे बबल दाखवलेला आहे बघा. म्हणजे याचा अर्थ एखादी लाईन जेव्हा 0 असेल तेव्हा ती ॲक्टिव्ह आहे असं गृहीत धरलं जातं, तेव्हा बाकीच्या लाईन्स 1 असणार आहेत म्हणजे इनॅक्टिव्ह असणार आहेत. ॲक्टिव्ह लोचा अर्थ व्हेनेवर इट इज लो इट इज कन्सिडर्ड ॲज ॲक्टिव्ह. अशा पद्धतीने आहे. आता प्रॅक्टिकल 3:8 डिकोडर हा अशा पद्धतीने असणार आहे. लॉजिक सिम्बॉल ॲक्टिव्ह लो आउटपुट्स आहेत. इकडे 3 लाईन्स आहेत तुम्हाला 3 बिटचा बायनरी कोड देण्यासाठी आणि 3 बिटच्या बायनरी कोडचे 8 कॉम्बिनेशन शक्य आहेत. त्यामुळे 0 पासून 7 पर्यंत हे 8 कॉम्बिनेशन्स आहेत. आता इथे जर कोड समजा 110 असेल तर याचा अर्थ आहे 6 म्हणजे ही लाईन ॲक्टिव्ह असणार आणि या सर्व लाईन्स इनॅक्टिव्ह असणार. इनॅक्टिव्ह म्हणजे 1, कारण इथे बबल आहे बघा. म्हणजे ॲक्टिव्ह लो आउटपुट्स आहेत. म्हणजे व्हेनेवर इट इज 1 इट इज इनॅक्टिव्ह, व्हेनेवर इट इज 0 इट इज ॲक्टिव्ह. म्हणजे 6वी लाईन ॲक्टिव्ह होईल जर हा कोड तुम्ही दिला इनपुटला तर. तसाच इथे डिकोडर विथ एनेबल दाखवलेला आहे. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल डिकोडरचं 74LS138 किंवा 8205 आहे. बघा नीट, या ठिकाणी हे तिन्ही जे आहेत हे त्यांचे एनेबल आहेत. आता लक्षात घ्या, VCC आणि ग्राउंड 2 सिग्नल झाल्या, हे इथे 3 सिग्नल झाले, 3 2 5, हे इथे 8 सिग्नल आहेत. 8 आणि 5 13 आणि 14 15 16 पिनचा IC आहे. हे 3 जे आहेत हे एनेबल इनपुट्स आहेत. इथे म्हटलं आहे बघा एनेबल इनपुट्स. यातले हे G2A बार आणि G2B बार हे जे आहेत हे ॲक्टिव्ह लो एनेबल आहेत आणि G1 हा ॲक्टिव्ह हाय एनेबल आहे. म्हणजे G1 1 असेल तर तो ॲक्टिव्ह आहे आणि G2B आणि G2A बार हे दोन्ही जेव्हा 0 असतील तेव्हा ते ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे अनुक्रमे हे 0 0 आणि 1 असे असतील तेव्हा हा IC काम करणार आहे. ह्यातलं कुणीही जरी या कॉम्बिनेशनपेक्षा वेगळ्या लेवलला असेल तर हा IC ॲक्टिव्ह असणार नाही, ट्रायस्टेटेड असणार आहे. आता याचं ट्रूथ टेबल समजून घेऊया. आता बघा
G2A आणि G2Bसाठी इथे G2च दाखवलेला आहे नुसता, आणि G1साठी G1 दाखवला आहे. आता G2 जेव्हा हाय असेल तेव्हा G1 काहीही असो किंवा इनपुट्स काहीही असोत, सगळ्या लाईन्स या हाय राहतात, म्हणजे सगळ्या लाईन्स या इनॅक्टिव्ह राहतात. कारण लाईन्स या बघा इथे बबल आहे, म्हणजे या ॲक्टिव्ह लो आहेत, म्हणजे त्या जर हाय असतील तर याचा अर्थ आहे त्या इनॅक्टिव्ह आहेत. म्हणजे सगळ्या लाईन्स इनॅक्टिव्ह राहतात जर G1 काही असला पण G2 हाय असला तर. म्हणजे G2A आणि G2B जे आहेत ते ॲक्टिव्ह लो आहेत, ते 0 असताना फक्त काम करणार IC. ते 0 नसतील तर IC काम करू शकणार नाही. म्हणजे G2 इफ इट इज हाय द IC विल नॉट वर्क. लाईकवाईज इफ G1 इज लो, G1 हा ॲक्टिव्ह हाय आहे, बघा इथे G1 ॲक्टिव्ह हाय आहे, 1 असतानाच IC काम करेल. मग तो जर 0 असेल, तो जर लो असेल तर G2 काही असो, इनपुट्स काही असोत, सगळ्या लाईन्स हाय राहणार आहेत, म्हणजे इनॅक्टिव्ह राहणार आहेत. आता मात्र इनेबल जर व्यवस्थित असतील, व्यवस्थित म्हणजे G1 हाय असेल आणि G2A आणि G2B हे दोन्ही लो असतील, तर मात्र पुढचं ट्रूथ टेबल आपण विचारात घेऊ. म्हणजे ॲक्टिव्ह IC जो आहे तो ॲक्टिव्ह झालेला आहे. आता जर इनपुट्स तुमची तिन्ही लो असतील, म्हणजे 0 0 0 इनपुट असेल, तर Y0 लाईन म्हणजे ही लाईन ॲक्टिव्ह होते, लो होते, आणि बाकी सगळ्या लाईन्स डिसेबल राहतात किंवा हाय राहतात, इनॅक्टिव्ह राहतात. 0 0 1 अशा पद्धतीने इनपुट दिलं तर 1 नंबरची लाईन म्हणजे 0 0 1 हे कॉम्बिनेशन, हे 0 0 1 हे कॉम्बिनेशन डेसिमल इक्विवलंट 1शी इक्विवलंट आहे, त्यामुळे Y1 लाईन लो होते आणि बाकी सगळे इनॅक्टिव्ह राहतात. असं करत करत जेव्हा 1 1 1 कॉम्बिनेशन देता हाय हाय हाय, तेव्हा बाकी सगळ्या लाईन्स इनॅक्टिव्ह राहतात आणि Y7 लाईन फक्त ॲक्टिव्ह होते, कारण 1 1 1शी इक्विवलंट डेसिमल कॉम्बिनेशन आहे 7, त्यामुळे 7th लाईन ॲक्टिव्ह होते, बाकी सगळ्या लाईन्स इनॅक्टिव्ह राहतात. म्हणजे हा जो कोड इथे तुम्ही देता तो डिकोड करून ती पर्टिक्युलर लाईन ॲक्टिव्ह करण्याचं काम इथे केलं जातं. पण ते कधी, जेव्हा G1 हाय असेल आणि G2A आणि G2B जे आहेत बार ते दोन्ही लो असतील त्यावेळेला, म्हणजे IC एनेबल्ड असेल त्यावेळेला, अन्यथा IC ट्रायस्टेटेड राहतो. अशाच प्रकारे 8205चं सुद्धा काम आहे. 8205 किंवा 74LS138 दोन्ही IC इक्विवलंट आहेत,